शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। भगवद्गीता मुख्यतः कशासाठी आहे तर आत्मज्ञान प्राप्त व्हावं, त्याचा मार्ग कळावा याच्यासाठी। अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत की कसं आपण त्या अवस्थेपर्यंत जाऊ। कर्मयोग सांगितलं आहे, पण कर्मयोग सांगणं हा गीतेचा उद्देश नाही आहे। गीतेचा उद्देश माणसाला आत्मज्ञानाचा वाट मिळावी, त्याला निश्चित ज्ञान व्हावं, या ज्ञानालाच मोक्ष, आत्मज्ञानालाच च्या अवस्थेलाच मोक्ष अशी संज्ञा आहे। मग मोक्ष म्हणजे काहीतरीच अशी कल्पना नाहीये। आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की तो माणूस मुक्त झाला, आणि त्याचा मार्ग गीतेत सांगितलेला आहे। म्हणून भगवद्गीतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण तो मार्ग तुम्हालाच चालायचा असतो तुमच्या आतमध्ये, आणि तुमच्या मूळ स्वरूपाकडे जायचं असतं। हे निसंदिग्धता कोणत्याही पंथ, मत, धर्म या कुठल्याही गोष्टीच्या मध्ये ही क्लॅरिटी जी आहे ती क्लॅरिटी नाही आहे जी भगवद्गीतेमध्ये आहे। भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे ऋषीमुनींच्या पासून चालत आलेलं जो आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे त्यांनी अनुभवलं, आणि त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलं। त्यांनी विचार करून ते लिहिलेलं नाही वाङ्मय, ॲज इफ कुणीतरी त्यांच्या कानात सांगितलं, म्हणून त्याला श्रुती असं म्हणतात। कुणीतरी कानात सांगितलं, कानात सांगितलं म्हणजे याचा अर्थ अंतस्फूर्त झालं, पण ते शब्दांसहित अर्थ अंतस्फूर्त झालं, म्हणून ते शब्द की ज्यामुळे त्यांना तो साक्षात्कार झाला, आणि त्यावेळेला जे शब्दस्फुरण झालं त्याला श्रुती असं म्हणतात। काही काही वेळेला एखादी ग्रेट गोष्ट घडते आणि ते व्यक्त कसं करावं हे कळत नाही, तसं पण काही काही वेळेला त्यांचं झालेलं आहे। म्हणून कधी कधी त्याच्यातले शब्द आम्हाला समजून घ्यावे लागतात विशेषत्वाने, पण भगवद्गीतेमध्ये हा फरक आहे की भगवंतांनी ते सगळं सरळ करून टाकलेलं आहे, कुठलाही ॲब्स्ट्रॅक्ट भाग ठेवला नाही। नाहीतर काही उपनिषदांच्या मध्ये
यज्ञसंस्था प्रचलित होती पूर्वी, पण जेव्हा हे श्रुती मंत्र काय काय वेळेला स्फुरले, त्या काळात देखील यज्ञसंस्था प्रचलित होती. आणि यज्ञसंस्था प्रचलित असताना त्याच्यातले परिभाषा वापरली जाते. मग काही उपनिषदांच्या मध्ये अमुक एक अग्नी, तमुक एक अग्नी वगैरे अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत, जे आम्हाला त्यांचा अर्थ लावणं डिफिकल्ट आहे. ही गोष्ट भगवद्गीतेत नाही, सरळ स्वच्छ. भगवद्गीतेचं अजून एक वैशिष्ट्य हे आहे की जे मी कित्येक वेळेला सांगितलेले, पण पुन्हा पुन्हा सांगितल्याशिवाय राहत नाही, की तप या शब्दाच्या बाबतीमध्ये जे समाजाच्या मध्ये गैरसमज होते, तापणे, स्वतःला कष्ट करून घेणे, अमकं करणे, तमकं करणे, हे सगळं गीतेने पुसून टाकलं. असलं काय नाही तप म्हणजे. एका अंगठ्यावर उभं राहून तप, अरे कशासाठी करतोय? ईश्वर प्राप्तीसाठी. लक्ष लागेल का? एका अंगठ्यावरती उभं राहून तप, ह्या काही शारीरिक व्यायामाचा प्रकार आहे का काय? आणि ते सुद्धा साधं नाही. 1000 वर्ष म्हणजे लिंबू टिंबू, 5000 वर्ष म्हणजे असं एकदम ग्रेट. कानातून धूर निघायला लागला वगैरे, सगळं त्रैलोक्य भयभीत झालं. आता एखाद्या कानातून धूर निघाला, माणसं भयभीत होणार, साधी गोष्ट आहे. समोरच्या माणसाच्या कानातून धूर लागला, हे असण्याचे काही फालतू प्रकार आहेत. भगवद्गीतेने असला एकही प्रकार प्रस्तुत केला नाही. सरळ सांगितलं की तप म्हणजे काय? शारीरिक तप, मानसिक तप, वाचिक तप, दुसऱ्याला न दुखवणे, स्वतः असं बोलणे. अनुद्वेगकरम वाक्यम, उद्वेग येणार नाही असं बोलायचं. समोरच्या माणसाला उद्वेग येईल असं बोलायचं नाही. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितंचयत. आणि असं बोलणं, ज्या वेळेला बोलणं नसेल त्यावेळेला काय करायचं? स्वाध्याय अभ्यासनंचैव, स्वाध्याय अभ्यास करा. वाङ्मयं तप उच्यते. प्रत्येक गोष्ट अशी क्लिअर असते भगवद्गीतेमध्ये. मानसिक तप काय असेल? मन प्रसन्न ठेवणे. आपल्याला वाटतं की मन प्रसन्न ठेवणे हे काय तप झालं का? दिवसातनं मूड किती वेळा जातो बघा. खाली जाऊन न देणे. कुठल्याही परिस्थितीत आपल्यावर फारशी परिस्थिती आलेली नसते, त्यामुळे आपल्याला साधारणपणे याच्याबद्दल फारशी माहिती नसते. पण सावरकरांना ज्या वेळेला अंदमानमध्ये ठेवलेलं होतं, त्यावेळेला त्यांना वर्षातनं एक पत्र लिहायची परवानगी होती भावाला. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की माझी शारीरिक अवस्था चांगली आहे आणि त्याहीपेक्षा मानसिक अवस्था चांगली आहे. याचं कारण जे काही प्राप्त परिस्थितीत मला करायला लागतं ते यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवाः. स्वतःच्या कर्माने भगवंताची केलेली पूजा या भूमिकेमधनं मी चक्की पिसण्याचं काम असलं तरी देखील ही भगवंताची पूजा या भूमिकेतनं करत असल्यामुळे माझी मानसिक अवस्था उत्कृष्ट आहे. एवढा मोठा माणूस सावरकरांसारखा मानसिक स्थिती कशाने सांभाळली? भगवद्गीता त्याच्यातलं कन्सेप्ट.
या सर्व गोष्टी ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी आम्हाला शेवटी नेणार कुठे आहेत? नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मने विद्यते. आपण ज्ञानस्वरूप आहोत. हे जे आपण तत्वस्वरूप आहोत, हे जे ज्ञान आहे हे प्राप्त करण्याच्या दिशेने स्वतःला घडवणं तर स्वयं योग संसिद्ध काले, आणि ते सुद्धा एका दिवसात घडत नाही. कालेन आत्माने विंदते. असं इतकं रिझनेबल आहे की तुम्ही हे वाचा, हे पठण करा. इतकं तुम्ही पठण केलं की इतक्या वेळा पठण केलं की काहीतरी होईल वगैरे. स्वच्छ समजलं पाहिजे स्वतःच्या बद्दलचं, आपलं स्वरूप, आत्मस्वरूप समजलं पाहिजे. कृपा तर लागतेच. इकडं वळलो हीच कृपा आहे. अजून काय? पुरापूर मार्ग मिळाला ही कृपा आहे. अजून काय? आपण मानावं की सगळी भगवंताची कृपा आहे. परंतु ज्यावेळेला आम्ही डेव्हलपमेंट करतो त्यावेळेला कृपेने डेव्हलपमेंट होणार नाही हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. मला स्वतःचं चिंतन लागेल, मला स्वतःचं ध्यान लागेल, सेल्फवरती फोकस करणे, बाकी काही नाही. ती पण गोष्ट इतकी क्लिअर केली भगवद्गीतेने, इतकी कुठे योगशास्त्रामध्ये देखील क्लिअर नाही. आश्चर्य म्हणजे की भगवद्गीतेने ही गोष्ट क्लिअर केली की ज्ञान, आत्मज्ञान प्राप्त कसं होईल? स्ववरती लक्ष केंद्रित करा, स्वच्या जाणीवेवरती लक्ष केंद्रित करा. मी ही जी जाणीव आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. एखादा मंत्र घ्या, वापरा, जसं की ओंकार वापरा, सो म्हणा. फोकस ऑन सेल्फ. म्हणून अगदी सगळ्यांनी गीतेला गीता माऊली असं म्हटलेलं आहे. हाताला धरून चालवणारी किंवा यांना नाही येत चालता, यांना सगळं परफेक्शन नाही आहे. सगळं परफेक्शन असतं तर जन्म कशाला घेतला असता? काहीतरी अपूर्णत्व असल्यामुळे त्या अपूर्णत्वातून पूर्णत्वाकडे जाण्यासाठी म्हणून जन्म घेतलेला आहे. डेव्हलपमेंट जी आहे ती एका जन्मात पूर्ण होत नाही, कारण की ही अतिशय सूक्ष्म आहे. पण एक्झॅक्ट जर मार्ग भाग्यवशात कळला तर तो इतका जवळचा आहे, कल्पनेच्या बाहेर जवळचा आहे. कबीराने असं म्हटलं, जिन पावन भुई बहु फिरे गये देश विदेश. ज्याला प्राप्त करण्यासाठी म्हणून भरपूर जग फिरलो, देश विदेश सगळीकडे फिरलो. जिन पावन भुई बहु फिरे गये देश विदेश, पिया मिलन जब होईया आंगण भया आंगण भया. मनाची जी स्थिती जी आहे, शेजारचं जे घर आहे किंवा आपलं घराचं अंगण आहे ते अंगण भया विदेश, ते परदेशा इतकं लांब आहे असं वाटायला लागलं. पिया मिलन जब होईया अंगण भया विदेश. अंगण जे आहे मन हे अंगण आहे, ते पण परदेशा इतकं लांब आहे असं वाटायला लागलं, कारण की तो मनाच्याही आतमध्ये स्वस्वरूपामध्ये आहे. आणि ते ज्या वेळेला होतं त्यावेळेला विचार, भावना यांनी जे काही कल्पित दुरावा जो आहे तो सगळा निघून गेला. पिया मिलन जब होईया अंगण भया विदेश.
इतका तो जवळ आहे. पण मार्ग समजून घेतलं पाहिजे. आपण उगीच कुठेतरी धावा करा, डोकी आपटा, अमकं करा, तमकं करा, काही करू नका. गो टू सेल्फ. मला नाही पूजा जमत आहे वगैरे, अमकं नाही जमत आहे, खंत बाळगू नकोस. स्ववरती राहा, सेल्फवरती राहा. नुसतं ओम म्हण, राम म्हण. राम ह्याचा अर्थ आत्माराम. समर्थांनी असं म्हटलंय, आत्माराम उपासना तेणे पाविजे निरंजन. निरंजन याचा अर्थ ज्ञानमय स्थिती. अंजन नाही म्हणजे काळं थोडं देखील नाही, काळोख नाही. निरंजन या शब्दाचा अर्थ. तेणे पाविजे निरंजना, निसंदिग्ध, निसंदेह अशा अवस्थेमध्ये जायला पाहिजे. अनुमाना ठावाची नाही. देअर फॉर धिस इज धिस, हे अनुमान आहे. अनुमान नाही, प्रत्यक्ष. जोपर्यंत अनुभव नसतो तोपर्यंत अनुमान असतं. पोराला सांगितलं की हाय, हात लावू नकोस, तो ते पोरग कल्पना करतं हा असेल म्हणजे काय असेल. मग निरनिळ्या कल्पना, संदिग्धता असते. एकदा बोट लावलं त्यांनी, निसंदेह त्याला कळते की हा म्हणजे काय. तसं आहे, निसंदिग्ध असलं पाहिजे. देव माझ्यावरती कृपा केलीच आहे. अरे मनुष्य जन्म दिला ही केवढी मोठी कृपा आहे. बैल झाला असताच म्हणजे. आणि तसं जर का वागत असशील तर म्हणून ही गोष्ट लक्षात घ्यावी की कृपा ही आहेच आहे आपल्यावर. वाट पाहायला नको कृपेची. त्या कृपेचं आम्ही काय करतो आहोत याला महत्व आहे. तत्वापर्यंत पोचायचं आहे. ते तत्व दूर नाहीये, तर स्वयं स्वतःच आहे. योग संसिद्ध हा. परंतु ते कळण्याच्यासाठी जे असोसिएटेड थॉट्स आणि फिलिंग्स आहेत ते बाजूला करायला लागतात काही काळ, की ज्यामुळे माझं मूळ स्वरूप मला कळतं. मग ध्यान करताना काय करायचं? शांत बसा. मला फार वेळ नाहीये, 5 मिनिट आहेत, 5 मिनिट शांत बस. 1 तास वगैरे वगैरे वगैरे, 3-3 तास, 6-6 तास नाहीये ना वेळ. जी फेज ऑफ लाईफ आहे त्यानुसार आपल्याला चालायला लागतं. आपण अशा रीतीने घायकुतीला येऊन चालणार नाही. मग सुट्टी दिवशी 9 तास बसीन वगैरे, हे सगळ्या कल्पना सोडून दिल्या पाहिजे. शांतपणे विकसित करण्याचा मार्ग आहे. निवांत बसा, मस्तकात लक्ष केंद्रित करा, स्ववरती हळूहळू न्यायचं. मंत्र वापरा, सोहम म्हणा, श्वास घेताना सो, सोडताना हम, किंवा नुसतं ओम म्हणा. पण लक्ष कुठं असलं पाहिजे, कुठं जायचंय त्या शब्दांवरती लक्ष नकोय. तेच तो शब्द ज्याचा निर्देश करतात ते मी अशी जी जाणीव आहे आत्मतत्वाची, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे फोकस फायनली कुठं करणार आहोत आपण? कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ, स्वच्या जाणीवेवरती लक्ष केंद्रित करणार आहोत. तुम्ही बघा, कितीही करून जे समाधान प्राप्त होत नाही, आध्यात्मिक गोष्टी करून सुद्धा काहीतरी छान, सगळं छान झालं वगैरे. आम्ही कुठंतरी गेलो होतो, मग हे सगळं दर्शन बिर्शन छान झालं, आमचं भक्तिभावाचा भाग आहे, त्यावर टीका करणे नाही आहे. पण असं पूर्णत्व वाटलं का? पूर्णत्व नाही वाटलं. पूर्णत्व कसं वाटेल? पूर्णत्व एकाच गोष्टीने वाटतं की माझं आत्मस्वरूप मला कळेल, तेव्हा पूर्णत्व. आणि त्यासाठी कुठे लांब जायला नको आहे. म्हणून हा सगळा आज जे आम्ही म्हटलं
नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. हा सगळा जो भाग आहे ज्ञानाचा, याच्यासाठी तर भगवद्गीता प्रवर्तित झालेली. मग प्रत्येक भाग आपण जे भाग केलेले आहेत हे गीता नित्यपाठातले, त्या प्रत्येक भागाचं एक वैशिष्ट्य आहे. या भागाचं वैशिष्ट्य आहे की हाच तर उद्देश आहे जीवनाचा, अजून काही पवित्र गोष्टच नाही जीवनामध्ये. मग ज्ञानासाठी म्हणून म्हणजे तरी काय, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान. फिनिश. याच्या पलीकडे व्याख्याच नाही त्याची, समर्थांनी केली आहे त्याच्यामध्ये. स्वतःला पाहणे याचा अर्थ अनुभवणे. शांत बसून स्ववरती फोकस करणे. पहावे आपणासे आपण, त्यातनं जे निर्माण होतं ते ज्ञान. पण जे काही आपण करतो आहोत, जे काही प्रत्येकाचे विभाग केलेले आहेत आपण जे म्हणतो त्याचे, त्याचं प्रत्येकाचं काही वैशिष्ट्य आहे. मागच्या वेळेचं आपण बघितलं की तप या गोष्टीबद्दल सांगितलं होतं की अरे तप म्हणजे काय, मनप्रसाद, सौम्यत्वम, मौनम, आत्मविनिग्रह, भावसंशुद्धी. सगळ्या शेवटी भावसंशुद्धी म्हणजे काय असेल की कुणाबद्दल वाईट भाव नाही बाळगणे. हा एक भाग झाला त्याचा. पण भावसंशुद्धी, भाव या शब्दाचा अर्थ अस्तित्व असा आहे. एखादी गोष्ट आहे त्याला भाव म्हणतात आणि नसली तर अभाव म्हणतात. भावसंशुद्धी म्हणजे अस्तित्वाची जाणीव विचाररहित करायला लागलो आपण, अनुभवायला लागलो अस्तित्वाची जाणीव की भावसंशुद्धी व्हायला लागते. अल्टिमेट गोष्ट. आणि ती या सगळ्या तपांच्या मध्ये शेवटी सांगितली की अरे सेल्फ फोकस करा, अस्तित्व अनुभवा स्वतःच, कुणाकडेही जायला नको. हा जो भाग आहे भगवद्गीतेचा, एक्झॅक्टनेस. कुठेही गडबड गोंधळ काही नाही. तुफान रिच्युअलिझम नाही आहे की बाबा 1000 कमळं वाहिली वगैरे अमकं तमकं. पहिल्यांदा इतकं बोर आहे की ते 1000 कमळं कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट द्यायला लागणार, ती मोजून घ्यायला लागणार. हे सगळ्या काय ज्या भानगडी आहेत त्या भगवद्गीतेत काही नाही, असलं काही नाही. नथिंग. आपल्या आत्मनच आपण डेव्हलप व्हायचं. जो स्वतः आतून डेव्हलप होईल तो इतरांना मदत केल्याशिवाय राहू शकणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की ज्या वेळेला फुलाची वाढ पूर्ण होते किंवा फळ पक्व होतं, त्यावेळेला स्वतःतलं जे सुवास आहे ते बाहेर जाऊन देण्याच्यासाठी ते रोखू शकत नाही. अंतरीच्या मकरंदा राखोल देणे. आतमध्ये जो पराग असतात, जे कंद असतो, ते फूल पक्व झाल्यानंतर, उमलल्यानंतर ते मी माझा सुवास कुणाला देणार नाही असं करू शकत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी माणूस इतरांच्यासाठी जे महत्त्वाचं कार्य असतं ते केल्याशिवाय राहू शकत नाही. इतरांना मदत केल्याशिवाय राहू शकत नाही. कितीतरी गुण विकसित होतात. ऐकलं की त्यांच्या कथा जरी ऐकल्या असं वाटतं की फार उंची आहे. मी एका ठिकाणी ते लिहिलं पण आहे. एक चोर असतो आणि एक साधू असतो. त्या चोराला त्या साधूचा घोडा पाहिजे असतो. आणि कसं मिळवायचा
कारण की त्या साधूच्या जवळपास नेहमी शिष्यवर्ग असायचा वगैरे, आणि त्या ह्याच्यातनं घोडा पळवणं अशक्य होतं. पण एक तो साधू एकटा रपेट मारून यायचा एकदा दिवसात केव्हा तरी घोड्यावर. तर हा एकदम एका त्या आड बाजूला जिथून तो मार्ग जात होता त्याच्या घोड्याच्या रपेटीचा, तिथं एकदम असा लुळा वगैरे पांगळा या प्रकारचा असा बसला होता चोर. साधूला दया आली आणि असं चालला होता तिथपर्यंत, पुढच्या गावापर्यंत मी तुला सोडतो, बस घोड्यावरती, असं तो म्हणला. आणि त्यांनी त्याला उचलून घोड्यावर बसवला, आणि घोड्यावर बसवल्यानंतर त्यांनी टाच मारली आणि तो निघून जायला लागला. तो साधू त्याच्या पाठीमागे पळत 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 थांब 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 म्हणला. तसा तो बलवान होता, साधू काय करणार नाही हे त्याला माहिती होतं. म्हणला की का थांबवतोयस, घोड्यावरती तुला एवढं काय आहे, तू साधू आहेस. तो म्हटला मी तुला एवढंच सांगायसाठी आलं की तू हे असं असं केलंस हे जगात कुणाला सांगू नकोस, एवढीच मागणी माझी तुझ्याकडे. तेव्हा तो चोर चक्रावून गेला. तो म्हणला तू असं का म्हणतोयस. म्हणलं ह्याच्यामुळे गरीब दीन दुबळ्यांवरती दया करताना लोकांना संशय येईल आणि ते त्यांना मदत करणार नाहीत. यासाठी तू एवढीच गोष्ट मला दे की तू कुणाशी अशा रीतीने तू घोडा चोरलास असं तू सांगणार नाहीस. केवढा मोठा विचार आहे बघा, मन केवढं मोठं असलं पाहिजे. जगाचा विचार करतायत की दुबळे माणसांना समाज मदत करणार नाही, हे जर प्रसृत झालं तर माझ्यासाठी घोडा नसला तरी चालेल. हे सगळं ऐकलं की आपल्या लक्षात येतं की केवढी मनं मोठी असू शकतात. हे सगळं ज्ञानातनं विकसित होतं. ज्या माणसाला आत्मज्ञान होतं त्याला दुसरा माणूस आणि आपण याच्यामध्ये तसा भेदभाव राहत नाही, दुरावा कमी होतो, हजार गोष्टी. म्हणून ज्ञानीपुरुषांची जी लक्षणं दिली आहेत भगवद्गीतेमध्ये, भक्तांची लक्षणं दिलेली आहेत, हे सगळे अभ्यासाचे केवळ विषय नाही आहेत. ते सगळे मी दरवेळेला सांगतो त्याप्रमाणे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे विषय आहेत. उत्कृष्ट पर्सनॅलिटी व्हावी आपली. बाकी काय मिळवायचं काय आहे जगामध्ये, ऐहिक जे काही मिळायचं असेल ते मिळेल. आपण प्रयत्न पण करू उत्कृष्ट जीवन जगायचा, तसं पण मटेरियल जीवन पण चांगलं जगायचा प्रयत्न करू. पण मुख्य उद्देश तो नाही आहे. मुख्य उद्देश आहे की मानवी देह प्राप्त झालेला आहे, विचार करू शकतो आहे, तत्वाचा वेध घेऊ शकतो आहे. ही जी स्थिती आहे फार मोठं भाग्य आहे. आणि त्यातलं सगळ्यात मोठं भाग्य काय, आत्मज्ञान प्राप्त होणे. ते या आज आपण म्हटलं त्या गोष्टीमध्ये आलेलं आहे. आणि बहुतेक सगळा ज्ञानाचा भाग 5व्या अध्यायामध्ये आलेला आहे की ज्याचं प्रकाशन 9 तारखेला होणार आहे. तुम्ही सगळे जरूर याल त्याच्यामध्ये. इथं ज्यांना पत्रिका मिळाली नसेल किंवा काहीतरी असेल त्यांनी इथून घेऊन जा. आज 9 तारखेला गोविंद गिरीजी महाराजांच्या हस्ते त्याचं प्रकाशन होणार आहे. त्यावेळी त्यांचं प्रबोधन पण होईल. पण ही महत्त्वाची गोष्ट आहे जीवनामधली. आणि त्यासाठी म्हणून नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र काही नाही असं गीता म्हणते. म्हणजे जो हायेस्ट ग्रंथ आध्यात्मिक शास्त्रात तो असं म्हणतो, मिळवा ज्ञान प्राप्त करून घ्या. भक्तियुक्त ज्ञान आहे गीतेमध्ये, कोरडं ज्ञान नाही आहे. पण ते सगळं आत्ता बोलण्याचा विषय नाही आहे. तर जरूर या. म्हणजे मी आता हे सांगतोय, हे ॲक्च्युली मूळ विषय सांगितला, पण मी सांगतो की
एक कृतज्ञता गीतेबद्दल, यासाठी म्हणून कार्यक्रमाला येणे. तिथं तुम्हाला जर का कार्यकर्ता म्हणून काम करायचं असेल तर सागरला, सोनियाला वगैरे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. इथं देवेंद्र आहे, असे सगळे लोक मिळून करायचं आहे आपल्याला. तर जरूर करूया. मी आज थोडंसं जास्ती प्रभावित होऊन बोललो, याचं कारण मूळ विषय जो आहे भगवद्गीतेतला तो या भागामध्ये आलेला आहे. हरिओम तत्सत. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.